बीडच्या धारूर तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे तालुक्यातील अनेक नद्यांना पूर, गारपीट झाल्यानं फळबागांचं नुकसान। जालन्याच्या भोकरदन तालुक्यामध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। अवकाळी पावसामुळे फळपिकांचं मोठं नुकसान, तर वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडित। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये तुफान गारपीट, रस्त्याच्या दोन्ही बाजूला गारांचा खच। बुलढाणा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, तर देऊळगावमध्ये तुफान गारपीट। विदर्भात आणखी 2 दिवस गारपीट। खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील एकूण 22 जिल्ह्यात शनिवारपर्यंत अवकाळी पावसाचाही इशारा। हिंगोलीमध्ये महायुती उमेदवार बाबूराव कदम कोहळीकरांसाठी अभिनेता गोविंदा प्रचाराच्या मैदानात। हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये कोहळीकरांचा रोड शो। शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील हातकणंगल्यातनं निवडणुकीच्या रिंगणात। भारतीय जवान किसान पक्षाकडनं रघुनाथदादा लोकसभा लढवणार, तर हातकणंगलेमध्ये चौरंगी लढत होणार। सांगलीसह हातकणंगलेमध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांकडनं भाजपचा छुपा प्रचार सुरू। राजू शेट्टींचा आरोप, तर निवडणुकांनंतर मवियातील काही जण हे भाजपमध्ये जातील, शेट्टींचा दावा। विजय वडेट्टीवार अशोक चव्हाणांचे राईट हँड, ते लवकरच भाजपत जाणार। मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांचा मोठा दावा, तर धर्माराव बाबा आत्राम यांची नार्को टेस्ट करा, वडेट्टीवारांची मागणी। नाशिक लोकसभेसाठी नवीन चेहरा देण्याबाबत विचार सुरू। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती, तर नाशिक लोकसभा लढवण्यासाठी छगन भुजबळ, हेमंत गोडसे आग्रही। सुनेत्रा पवारांना बारामतीपेक्षा जास्त लीड पुरंदरमधून मिळणार, विजय शिवतारेंचा विश्वास। तर शिवतारेंच्या भाषणादरम्यान पुरंदरकरांकडनं टॉर्च दाखवत समर्थन। मवियाकडनं उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शशिकांत शिंदेंचं साताऱ्यामध्ये जंगी स्वागत। शशिकांत शिंदेंकडनं शिवरायांना अभिवादन करत हातात तुतारी घेऊन फोटो सेशन। मालेगावात तुषार शेवाळेंच्या भेटीसाठी गेलेल्या शोभा बच्छाव यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। धुळ्यामध्ये शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनं काँग्रेसमध्ये नाराजी। लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यानं नारायण राणेंची योग्यता समजून आली। विनायक राऊतांचा नारायण राणेंवर हल्लाबोल, तर राणे सिंधुदुर्ग लोकसभा लढवण्यास इच्छुक। उदयनराजेंना आव्हान देणार नाही, मी सामान्य कार्यकर्ता। साताऱ्याचे मवियाचे उमेदवार शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। साताऱ्यात उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदेंमध्ये लढत होणार। घरी बसून फेसबुक लाईव्ह करणार, असं करणारा माणूस हवा की लोकांमध्ये जाऊन काम करणारा हवा। सासवडमधील प्रचार सभेत शिंदेंचा जनतेला सवाल, तर विजय शिवतारे माझा संवेदनशील कार्यकर्ता, मला गमवायचा नव्हता। शिंदेंकडनं शिवतारेंचं कौतुक। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकरांसाठी थेट राहुल गांधी प्रचाराच्या मैदानात उतरणार। लवकरच राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि आदित्य ठाकरेंचा पुण्यात रोड शो होणार। शाहरुख खानकडनं चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा। ईद निमित्त किंग खानला पाहण्यासाठी मन्नत बंगल्याबाहेर चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी। सलमान खानकडनं चाहत्यांना रमजान ईदच्या शुभेच्छा। ईदच्या निमित्तानं सलमानला पाहण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी। रमजान ईद निमित्त खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली अभिनेता सलमान खानची भेट। सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये झाली दोघांची भेट। शिरूरमध्ये भाजपला मोठा धक्का। पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत अतुल देशमुखांचा राष्ट्रवादीत प्रवेश। कार्यकर्त्यांना विचारात घेऊन माझा राजकीय निर्णय लवकरच जाहीर करणार, ज्योती मेटेंची प्रतिक्रिया। तर ज्योती मेटे बीड लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक। शरद पवारांनी खडसेंना उमेदवारी दिल्याची चूक कबूल केली। शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांचा दावा। अरविंद केजरीवालांच्या याचिकेवर 15 एप्रिलला सुनावणी। केजरीवालांच्या अटकेविरोधात हस्तक्षेपास दिल्ली कोर्टाचा नकार। दिल्ली कोर्टाकडून नकार मिळाल्यानंतर केजरीवालांची सुप्रीम कोर्टात याचिका। टेस्लाची भारतात प्रकल्पासाठी रिलायन्सला पसंतीची चर्चा। प्रकल्प उभारण्यासाठी टेस्लाकडून महाराष्ट्र आणि गुजरातला पसंती। येत्या आठवड्यात मोदी एलन मस्क यांची भेट होण्याची शक्यता।